नमस्कार, राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र. कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त पाहिजे, स्वस्त पाहिजे आणि आनंदी पाहिजे. तर भावांनो, आजचा जो आपला हा व्हिडिओ आहे, व्हिडिओ खास करून सांगली जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणजेच MS10 जे काही पासिंग आहे त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. तर आजचा जो आपला विषय आहे, तर विषयाचं नाव आहे सांगली जिल्ह्याची वैशिष्ट्य. तर सर्वात पहिल्यांदा आपण सांगली जिल्ह्याविषयी जी काही माहिती आहे ती जाणून घेऊया. तर आपणास अशी माहिती भेटते की 1 ऑगस्ट 1949 रोजी सातारा जिल्ह्याचे 2 भाग करण्यात आले. यामध्ये दक्षिण सातारा आणि उत्तर सातारा असे 2 भाग केले आणि 21 नोव्हेंबर 1960 रोजी सातारा जिल्ह्यामधून दक्षिण सातारा हा भाग वेगळा करण्यात आला. आणि हा जो वेगळा केलेला भाग आहे, हा भाग पुढं सांगली जिल्हा या नावानं रूपांतरास आला. आणि अशा या सांगली जिल्ह्याला जे काही सांगली हे नाव दिलेलं आहे, याच्या पाठीमागे देखील एक इतिहास आहे. तर आपणास अशी माहिती भेटते की सुरुवातीला सांगली जिल्ह्याचं नाव संगलगी हे होतं. संगलगी हा कन्नड शब्द आहे. कन्नड शब्दापासून पुढं त्याचं रूपांतरण सांगलीमध्ये झालं. आणि दुसरी जी माहिती आपणास अशी भेटते की सुरुवातीला कृष्णा नदीच्या काठावरती एकूण 6 गल्ल्या वसलेल्या होत्या. यामध्ये गाव भाग, पेठ भाग, वखार भाग, गवळी गल्ली, चांबारवाडा आणि जांबवाडी अशा एकूण 6 गल्ल्या मिळून आपल्या भागाला सांगली हे नाव दिलेलं आहे. अशा या सांगलीची जी काय प्रमुख म्हणा, ठळक म्हणा, जी काय मोठमोठी वैशिष्ट्य आहेत ही प्रत्येक सांगलीकराला माहीत असलीच पाहिजे. तर त्यातलं सगळ्यात पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सांगलीचं श्री गणेश मंदिर. राजे पटवर्धन यांनी बांधलेलं हे गणेश मंदिर काळ्या दगडापासून बांधलेलं गणेश मंदिर आहे. गणेश मंदिरातील मूर्ती आकारानं खूप लहान आहे, पण हिची कीर्ती खूप महान आहे. ह्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे लाखो भक्तांच्या, भाविकांच्या ज्या काय असणाऱ्या इच्छापूर्ती, ह्याच कारणामुळे त्या काळापासून आजच्या काळापर्यंत हे मंदिर प्रसिद्ध आहे आणि इथं तुम्हाला कायमस्वरूपी गर्दी बघावयास भेटते. त्याच्यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना हा आपल्या सांगलीमध्ये तयार झाला. आणि अशा या साखर कारखान्याचं नाव आहे वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी कारखाना. आणि ह्याच कारणामुळं आपल्या सांगली जिल्ह्यात आज देखील एकूण 14 साखर कारखाने आहेत, जे अगदी व्यवस्थितपणे आणि सुरळीतपणे चालू आहेत. त्याच्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्याला हळदीचा जिल्हा म्हणून देखील ओळखलं जातं. ह्याच्या मागचं मेन कारण म्हणजे आपल्या भागामध्ये तयार होणारी हळद ही 1 नंबर दर्जाची, त्याच्यानंतर त्याचं असणार भरघोस उत्पादन आणि उत्तम जिद्दीची जी काय प्रत आहे. ह्या 3 कारणामुळं आपल्या सांगली जिल्ह्याच्या बाजारपेठेमध्ये जो काही हळदीचा बाजार भरतो हा जगातील सर्वात मोठा बाजार आहे. तसेच आपल्या सांगली जिल्ह्यातील जी काही हळद आहे ही हळद भारत देशाबरोबरच बाहेरच्या देशात मोठ्या प्रमाणात पाठवली जाते. या सर्व कारणामुळं आपल्या भागाला हळदीचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मिरज तालुक्यामध्ये जी काही तंतुवाद्य बनवली जातात, ही तंतुवाद्य आपल्या भारत देशाबरोबरच बाहेरच्या देशात पाठवली जातात. याच्या मागचं मेन कारण म्हणजे आपल्या तंतुवाद्याची जी काय असणारी बनावट, त्याच्यानंतर त्याच्यावर केली जाणारी कलाकुसर आणि त्यांचा असणारा टिकाऊपणा, या 3 कारणामुळं आपल्या भागातल्या तंतुवाद्याला भारतातच नव्हे तर जगभरातनं मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि ही तंतुवाद्य जास्तीत जास्त प्रसिद्ध आहे. हे देखील एक आपल्या सांगली जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्या पुढचं वैशिष्ट्य म्हणजे सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा या भागामध्ये जो काही स्वामी नवनाथांनी सुरू केलेला जिवंत नागांचा नागपंचमीचा उत्सव त्या काळापासून आजच्या काळापर्यंत एकदम जोरात, आनंदात आणि उत्साहानं साजरा केला जातो. पूर्ण भारतामध्ये फक्त 32 शिराळा या भागामध्येच जिवंत नागापासून नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो. असा हा मोठा धाडसाचा आणि आनंदाचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये सांगली जिल्ह्यामध्येच साजरा केला जातो. त्याच्यामुळे हे देखील आपल्या भागातलं नागपंचमीचं एक वैशिष्ट्य आहे. त्याच्या पुढचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या भागामध्ये ऊस, हळद, ज्वारी आणि द्राक्षे ही 4 पिकं भरघोस उत्पादन देणारी आणि प्रत्येक शेतकऱ्याला मालामाल करणारी पिकं आहेत. त्याच्यानंतर आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जे काही सागरेश्वर अभयारण्य आहे, हे अभयारण्य जास्त मोठं नाही किंवा जास्त बारकं नाही, मध्यम आकाराचं आहे. पण तिथं गेल्यानंतर तिथली असणारी हिरवळ, तिथं जे काही तुम्हाला बघायला भेटणारा जो काही देखावा आहे आणि तिथं असणारा जे काही पक्ष्यांचा आवाज म्हणा, किलबिलाट म्हणा, तुमच्या मनाला समाधान देणार आहे. त्याच्यामुळे मी तर तुम्हाला हेच सांगेन, जर तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही 100% वेळात वेळ काढून त्या अभयारण्याला भेट द्या. आणि ह्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं आणि सांगली जिल्ह्याचं सर्वात महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे सांगली जिल्ह्याच्या मातीत अशी काही माणसं होऊन गेली की ज्या लोकांनी सांगली जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये कोरलं. याचं मेन कारण म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील, त्याच्यानंतर गदी माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, विष्णुदास भावे, बालगंधर्व, जी डी बापू लाड,
त्याच्यामध्ये त्याच्यानंतर कुस्तीमध्ये जर म्हटला तर हिंद केसरी मारुती माने, गानकोकिळा लता मंगेशकर यांना देखील संगीताचा वारसा हा त्यांना सांगलीमध्ये भेटला. यांच्यानंतर जर तुम्ही म्हणाल तर वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील आणि आर पाटील या लोकांच्यापेक्षा भरपूर लोक जे आपल्या सांगली जिल्ह्यात होऊन गेली. या लोकांनी पूर्ण सांगली जिल्ह्याचा जे काही नावाचा ठसा हा जगाच्या इतिहासामध्ये उमटवलेला आहे. तर या लोकांच्यापेक्षा भरपूर लोक आहेत, परंतु ही जी काही ठळक वैशिष्ट्य आहेत ही प्रत्येक सांगलीकराला माहीत असली पाहिजेत. माझा हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच एक तात्पर्य होता की जास्तीत जास्त लोकांना आपल्या सांगलीची जी काय वैशिष्ट्य आहेत ही माहीत असली पाहिजेत. आणि जरी तुम्ही कुठं बाहेर गेला, कोणी विचारलं तर तू कुठला काय, तर त्यांना हे अभिमानानं सांगता आलं पाहिजे मी सांगलीच आहे आणि माझ्या जिल्ह्याची ही ठळक वैशिष्ट्य आहेत. तर तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, प्रत्येक सांगलीकराला टॅग करा. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.